एक षटक, 2 विकेट्स, 2 धावा दिल्या आणि बॅटिंग करताना आपण तर 4 चेंडूत 9 चेंडूत 24 धावा केल्यात. अष्टपैलू कामगिरी. सीताराम या. चला भाल संघ बॅटिंग करायचे. चेंडू चेक करा पप्पू. फास्ट खेळायचं जरा. सर्व खेळाडूंना विनंती असणार आहे. 4 षटकांची मॅच मॅच जशी सुरू होईल तर जाऊया पहिल्या सत्रात. आमचे साथी समालोचक आपण तर अजित देसाई यांच्याकडे. धन्यवाद. महाराज मॅच आपण लगेच घोषित केले. SP यायचे. यानंतरची मॅच नावाली आणि उंबारली या दोघांमध्ये असणार, लक्षात घ्या. आता समोरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम मोठा गाव ज्या खेळाडून निलेश म्हात्रेनं 4 चांद लावलं या स्पर्धेला. अतिशय चांगली बॅटिंग आणि फिल्डिंग गोलंदाजी अतिशय चांगली राहिली आणि आज या फेरीमध्ये पाहायला मिळतात टीम मोठा गाव आणि त्याच्यासोबत फाईट करेल मोठा गाव आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ तो बहाल. 4 षटकांची मॅच. टीम मोठा गाव टॉस विन इलेक्ट टू फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केलं ते बहालला बॅटिंगसाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. टीम बहाल संघाची. दोन्ही टीमचे 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचे ते लक्षात घ्या. ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. चालू करायची मॅच. जास्त वेळ घेऊ नका. निलेश मात्रे ज्याच गोलंदाजानं मागच्या कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक घेतली आणि 3,000 रुपयाचं पारितोषिक आपल्या नावावरती केलं, तोच गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो तो निलेश म्हात्रे. मॅन फॉर मोठा गाव. मोठा गावचं क्रिकेट फार पुढे नेलं या निलेश म्हात्रेनं. पहिला बॉल ग्रीन सिग्नल पंचांचा. पहिलाच बॉल. मोठा फटका काय होता. रनआउटची संधी. यष्टीरक्षक चुकीचा आणि फलंदाज पहा पुन्हा एकदा चुकी झाली आहे आणि इथून पायची अपील देखील केला. निलेश म्हात्रे जर आल्यामुळे आपल्याला असं वाटलं की आऊट नाहीये, मात्र धावत आले होते. आपल्याला जरूर पाहायला मिळालं इथून फलंदाज बाद विकेटचं पतन. डीजे
तरी ह्या मॅच मध्ये पहिली हॅट्रिक किशोरची होती आकाश, दुसरी निलेश म्हात्रेच्या नावावरती गेली. हा बॉल टफा पडल्यानंतर पंचांचा इशारा जास्त बाहेर आहे. माळू पाटील आमच्यापर्यंत डिसिजन कळवतात. हा वाईट बॉल. काफी स्ट्रॉंग आहे मात्र डिसिजन इथून वेट आला आपल्याला पाहायला मिळतंय. माळू पाटील एक चांगले पंच आपल्याला जरूर पाहायला मिळतात. या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती बघायला गेले 2. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळते, दुसरीचा कॉल असेल, दुसरी धाव देखील गाणं कंप्लीट झाले. फिल्डिंग थोडीशी खराब. जयेंद्र स्ट्राईक एंडला आपल्याला फलंदाज पाहायला मिळतो बॅटिंग करत असताना. डॉट बॉलची सांगता आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. हा बॉल देखील सुरेख आहे. ऑफ स्ट्रॉंग आहे. डिसिजन काय असेल पंचांचा, मात्र फलंदाज बाद ओयुटी बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का घेतलाय. निलेश म्हात्रेने 2 लागोपाठच्या आपल्याला पाहायला मिळतं फलंदाज बाद केलेत. आल्या बाहुली मैदानाच्या बाहेर. जयेंद्र बॅक टू द डगआउट. सिनियर रवी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 4 विकेट. हा ज्युनियर रवी आहे. टीम भाल संघाचा आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि जर बघायला गेलं ना आपण इथून या मॅच मध्ये अजून एक बॉल शिल्लक आहे. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक सिंगल जरूर मिळेल. धावा खर्च केले या ओव्हर मध्ये. 5 विकेट दिल्या मिळून 2. निलेश म्हात्रेने गोलंदाजी अतिशय चांगली केली. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये कितपत धावा येणार आहे नक्कीच आपण बघणार. नेक्स्ट मॅच टीम उंबारले आणि उंबारली विपक्ष नावाली दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्या. आणि हे नक्कीच त्यांचं माहेर घर आहे म्हणायला गेलं तर. टीम उंबारलीचं स्वतःचा हक्काचा ग्राउंड आणि या ग्राउंडवरती जरूर बोलबाला जरूर आहे. आणि स्क्रीनवरती बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर मालिकावीर देखील आज चमचमती ट्रॉफी आपण बघितली. अमर पाटील जरूर घेऊन आले. अतिशय त्यांचं देखील मेहनत फार या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. आणि इथून या मॅच मध्ये नक्कीच 6 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 5 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 2 विकेट देखील गमावल्या बॅटिंग करत असताना टीम भाल संघानं. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सागाव चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. गोलंदाज दत्ता भोईर षटक क्रमांक 2 शहादामध्ये जरूर सोपवलं जाईल. 5 धावा फक्त खर्च केल्या निलेश म्हात्रेनं ती गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. प्रथम पारितोषिक आपण बघितलं तब्बल या स्पर्धेमध्ये 60,000 रुपये आकर्षक ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 30,000. तृतीय पारितोषिक 15 आणि चौथी पारितोषिक 15 आणि मालिकावीर 3 सोन्याचे कॉईन नक्कीच अळू पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला. जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका चांगला घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत म्हणजे साईने क्षेत्ररक्षक धावतोय. वेगानं बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालंय. संजयजी भास्कर आपल्याला जरूर पाहायला मिळते. संजयजी भास्कर नक्कीच उपस्थित आहेत. वास्कर नक्कीच आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळेल
तर लक्षात घ्या, जेवणाचं कोण बाकी असेल तर जेवण करून घ्यायचं लक्षात घ्या. पुढे येऊन स्टेप आउट करून घेतला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. लंगॉनला वरतून येतं क्षेत्ररक्षण झालाय आणि इथून फेकी करेपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्यात. मंगेश होते तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आमचे गुरुवर्य सांगतायत बाळू पाटील म्हटलं तर अर्थातच पैसा भरपूर लावला या टुर्नामेंटला या वर्षामध्ये. क्रिकेटवरचं प्रेम भरपूर आहे त्यांना. आणि हा बॉल देखील डफा पडल्यानंतर अविल स्ट्रॉंग फलंदाज बाद असेल. विकेटचं पतन डिसिजन दिलाय आपल्याला पाहायला मिळतंय. विकेट मिळाले. जो लक्षात घ्या डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. आणि क्रिकेट आहे मित्रांनो, बघायला गेलं तर बॅट फेकू नका कारण तिने खूप दिलाय आपल्याला आणि त्या बॅटीतूनच आपण धावा बनवत असतो हे लक्षात घ्या. तिचा आदर करणं फार गरजेचं आहे. तिचा अपमान करू नका हे लक्षात घ्या. हे क्रिकेट आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. लक्षात घ्या खेळाडू वृत्ती दाखवायची आहे मैदानाच्या आतमध्ये. असं करू नका. काही जो डिसिजन असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, मात्र असे चित्र काही करायचं नाहीये लक्षात घ्या कारण क्रिकेट खूप काय सांगून जातं. हा बॉल देखील लंगॉनला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे आपल्याला पाहायला मिळतं. 1 पाऊस चेंडू अडवला फेकी करेपर्यंत एक धाव कंप्लीट आणि 1 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. धावफलक सिंगल ना पुढे सरकलाय ते मात्र 10 या आकड्यावरती 11 या आकड्यावरती. पुन्हा एकदा हा बॉल बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत आणि हो थोडस आपल्याला जरूर पाहायला मिळतं. प्रयत्न कमी पडला नाहीतर आपल्याला पाहायला मिळतंय ते कॅप्टन आहेत. इथून प्रयत्न राहिला होता आता थोडस कमी पडल्यात. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतं. गॉफला घेऊन काढला क्षेत्ररक्षक. लंगॉनचा खेळाडू येतोय. चेंडू थोडासा फिरलाय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी चाकावलाय आणि इथून 2 धावा कंप्लीट होतात वेगानं आणि 2 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते 15. 12 बॉलचा खेळ झाला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल आपण नक्कीच मॅचमध्ये बघणार आहोत. नक्कीच एका बाजूला मोठा गाव आणि दुसऱ्या बाजूला संघ फाईट करतोय तो मात्र बहाल संघ. आणि नेक्स्ट मॅच टीम नावाली आणि उंबारली या दोघांमध्ये होणार आहे लक्षात घ्या. तर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. यानंतरची मॅच उंबारली आणि नावाली दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच या. श्याम भोईर आणि टीम नावलीची कॅप्टन नवनाथ साळुंके लगेचच याच्या. दोघांनी 2-2 मॅच जिंकल्यात आणि या मॅच मध्ये कोण बाजी मारणार आहे आपण नक्कीच बघणार. 15 धावा धावफलकावरती 2 विकेट आतापर्यंत गेल्या. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये कितपक गोलंदाज विलास भोईर येतोय. षटक क्रमांक 3 त्याच्या हातामध्ये दिलंय आपल्याला जरूर पाहायला मिळते. मोठा गाव आणि त्यांच्यासोबत फाईट करतोय संघ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये बहाल. आणि मॅच पहा जसं 3 वाजून गेले ना तसं हवा जरूर चालू होते. हवेच्या विरुद्ध जरूर मोठे मोठे स्ट्रोक पाहायला मिळतात आणि मॅच जरूर फायनल जशी प्रेक्षकांना पाहिजे तशी होईल का स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. हा बॉल उंच तर गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल ड्रॉप मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाले मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस जिथे होती एकच धाव जिथे होती जेल तिथे दिल्या आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. 3 धावा हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये एका धावेला आणि एका विकेटला फार प्राधान्य हे लक्षात घ्या मित्रांनो कारण या मॅच मध्ये या 3 धावा मागे ठरतील का टीम मोठा गावला.
पहा ही सागावची स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. मॅच अजून संपली नाही, अजून 4 मॅच बाकी आहेत. मात्र इथे समालोचकांचे पैसे आधीच क्लिअर केले. हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि खरंच कौतुक करेल. पंचांचे देखील पैसे क्लिअर केलेत. हे क्रिकेट आहे. पहिले आपल्याला जरूर पाहायला मिळतं. असे आयोजक जरूर सर्वांना भेटले पाहिजेत. कारण आपण बघायला जर गेलं ना, सागाव म्हटलं तर नितीन कालन फार वेगळं आहे आणि 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 काय आयोजक आहेत की मॅच झाल्यानंतर 4 फोन करायला लागतात तेव्हा पैसे येतात. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हा डबा पडल्यानंतर हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पाहायला मिळतो. उंच गेला जाईल खाली क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या अवकाशाबाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चेंडू सीमा पार येतोय. षटकार. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हा बॉल नक्कीच डॉट बॉल. बॉल झाले आतापर्यंत 5 धावसंख्या 26-26. चांगलं असं आयोजन सागाव मगाशीच उल्लेख केला. पुढच्या वर्षामध्ये देखील चांगल्या संकल्पना आपल्याला जरूर पाहायला मिळते वेगवेगळं. आणि इथून हा बॉल देखील आलाय. डॉट 18 बॉलचा खेळ झाला धावा फलकावरती 26-26. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सचिन मात्र आज नाही आहेत. 2 दिवस होते तर आज नाही आहेत. आज दशरथ स्वर्गात आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पंचाच्या भूमिकेत आडिवलीच्या 26 आणि स्कोरवर 26 धावा धावफलकावरती 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 6 बॉल मध्ये कितपत धावा बनवणार बॅटिंग करत असणार टीम बहाल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नावाली विवक्ष उंबारली या दोघांमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. माश होणार आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. होईल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस साठी आणि टीम नावाली नवनाथ साळुंके तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही देखील लगेच या. धावसंख्या धावफलकावरती 6 ने पुढे सरकले. 32-32 धावा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या. निलेश म्हात्रेनं षटक हाताळला. फक्त धावा खर्च केल्या 5. विकेट दिल्या 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी दत्ता भोईरनं धावा खर्च केल्या 10 आणि विलास भोईरनं धावा खर्च केल्या 11 आणि चौथ्या षटकामधला पहिल्याच बॉलवरती षटकाराला 5 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल टफा पडल्यानंतर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. इथून या माशमध्ये आलाय डॉट बॉल. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 मध्ये कितपत धावा येणार बॅटिंग करत असताना आपण जरूर बघणार आहोत. शांभोईर इथे उपस्थित आहेत. टीम नावलीचे कॅप्टन. या पुन्हा एकदा 30 दिशा. तो फटका निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो अजून एक नजाकत. यांच्या हस्ते आपण करतोय नाणेफेक. एका बाजूला टीम उंबारली आणि दुसऱ्या बाजूला नावाली जरूर. एका बाजूला नवनाथ साळुंके दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल
शांभोईर टॉस असेल, कॉल असेल, टीम आपल्याला पाहायला मिळेल. छापा कॉल मागितलाय, टॉस जिंकलाय उंबारलीनं. पहिल्या मॅच मध्ये जिंकले, दुसरा गमावला, तिसरा जिंकलाय. डिसिजन काय लगेच कळवा. शांभोईर बॉल झाले 3, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 आणि स्कोरबोर्ड 38 जावा. अनुभव आहे स्वतःच एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ पोहोचणार या स्पर्धेमध्ये, कोण बाजी मारणार. मागच्या वर्षी तर बघायला गेलं तर दशरथ चुरगते या आणि नावाली संघच होता. नक्कीच बालू पाटील सांगायला गेलं तर चॅम्पियन मागच्या वर्षातला आणि संदप संघ रनरअप होता. आपण समालोचन करण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. आणि उंबारली संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतं. आणि सेमीफायनलला नावाली आणि उंबारली या दोघांमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर सिरीजसाठी बॅटिंग करत असताना अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं होतं आपल्याला सुभाषनं. मात्र कुठेतरी थोडासा कमी पडला. यानंतर चेंडू उडवलाय, येतोय का बॅक टू बॅक दुसरा. मात्र क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाहीये. टिक फॉर टॅक तसं उत्तर दिलंय. मी देखील तुला मैदानाच्या बाहेर. महेंद्र म्हात्रे 2 बॉलचा खेळ शिल्लक. 38 आणि स्कोरबोर्ड 38 जावा धाव फलकावरती. यानंतरची मॅच टॉस झाला, टीम डिसिजन उंबारली पेंडिंग आहे. शांभोईर लगेच कळवा. इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल पाहायला मिळते आणि सिंगलने धावसंख्या 39. अजूनही एक बॉल शिल्लक असेल. 39 आणि स्कोरबोर्ड. बॉल झाले आतापर्यंत 5, विकेट गमवल्या बॅटिंग करत असताना टीम भाल संघानं 3. रवी आणि एका बाजूला सदाशिव ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एक बॉल शिल्लक आहे शेवटचा. शेवटच्या बॉलवरती हलक्या हाताने खेळून काढला, गॅप फार मोठे, चेंडू निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन दन करत सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. संख्या 43, 43 आणि 44 धावांचं इथून लक्ष पार करायचं आहे तर टीम मोठा गाव या संघाला. आणि जरूर आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आता आपण जरूर बघतोय यानंतरची मॅच देखील टॉस झाला. आता पहिल्या डावाचा खेळ संपला आणि पंच तुम्ही देखील यायचं, रमेश म्हात्रे तुम्ही देखील या आणि बाळू पाटील संपर्क साधायचं लक्षात घ्या. हनुमान ठाकूर देखील आज पहा ड्रेसिंग अतिशय चांगली आहे आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि आज शेवटचा दिवस आहे, सगळे मान्यवर नितीन गालन उपस्थित राहतील सागावचे, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि इथून या मॅच मध्ये करायचे आहेत 43 झाल्या 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. आणि आता यानंतरचा आवाज तो अजय गावचा सर्वांना आवडणारा आवाज. जसा पर्यावरणामध्ये बदल तसा आमच्या समालोचन कक्षामध्ये बदल. थँक्यू सो मच. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सागाव चषक 2025. मी इथेच थांबतोय. नितीनजी कालन सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच.
दसरथ सोरकादे कुठे आहेत? रमेश म्हात्रे 43 धावा झाल्या. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथून जो संघ जिंकेल तो चिकनगर संघाबरोबर पहिली सेमीफायनल खेळेल आणि नावाली आणि उंबारलीमध्ये जो जिंकेल तो दुसऱ्या सेमीफायनलमध्ये शील संघाबरोबर खेळेल. आणि किचन आहे बघा, सिल्वर किचन, क्या बात आहे. जी आठवण राहील संदीप पाटील सरांच्या लक्षात की बाळू पाटील यांनी आम्हाला सागो चषकमध्ये काहीतरी गिफ्ट दिलं होतं. पुढच्या वर्षी बघा बाळू पाटील यांनी आताच सांगितले की 4 सोन्याचे कॉईन त्यांच्याकडनं असतील. मागच्या वर्षी 2 होते, या वर्षी 3 आहेत आणि पुढच्या वर्षी 4 म्हणजे बेस बॉल फिल्डरलाही मिळेल. क्या बात आहे. म्हणजे फक्त या वर्षी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 2,500 आहेत. पुढच्या वर्षी सोन्याचं नाणंही मिळेल. फक्त फिल्डिंग सांगा आणि गेअर वर्तणूक जो संघ खेळाडू करेल त्याला बाद त्या टीमला विचार केला जाईल. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला चांगलं फेअर क्रिकेट खेळायचे. 4 कॉईन आहेत पुढच्या वर्षी सोन्याचे आणि याच तारखेला ही स्पर्धा होईल. 26, 27 आणि 28 फेब्रुवारी. कदाचित क्रीडांगण सुद्धा हेच असू शकतो. नक्कीच उंबारली ग्रामस्थांचा आम्ही मनापासून आभारी आहोत ज्याने क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं वेळेवर. खास करून कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेब असतील, सचिन भोईर असतील आणि संपूर्ण गावकरी उंबारलीचे. आता प्रत्येकाचं नाव मलाही माहिती नाही आहे. माझं सर्वांचं आम्ही मनापासून ऋणी आहोत ज्याने क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. उंबारली 40+, उंबारली रेग्युलर, उंबारली सर्व ग्रामस्थ आणि खास करून आपण पुढच्या मॅचचा टॉस झालाय. उंबारलीने टॉस जिंकलाय. सुपर 8ची मॅच ती आहे. त्या मॅच नंतर 2 सेमीफायनल, फायनल. फर्स्ट सेमीफायनलमध्ये चिकनगर आहे, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये शीलगाव आहे. पहिलं षटक घेऊन येतात गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र पंचांचा इशारा येतोय संदीप पाटील सरांचा. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, चौकार. नितीन भोईरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. नितीन भोईरच्या बॅट मधून आलाय षटकार. पुढच्या वर्षी बघा 4 सोन्याचे कॉईन आहेत बाळू पाटील यांच्याकडे. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिका वीर आणि सर्व समालोचक, पंच, स्कोरर, लाईव्ह टेलिकास्ट सर्वांना गिफ्ट मिळणार आहे. आपण डीजे मास्टरलाही देऊया. डीजे मास्टरला का ठेवायचं, त्यांनाही गिफ्ट असेल पुढच्या वर्षी. नक्कीच आयोजकांचा हाच प्रयत्न आहे, कोणतेही वादावाद नकोय, चांगलं क्रिकेट, एक कोणीतरी जिंकणार आहे. कार्पेटचे सायने खेळत आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग झाली. सिंगल इथे मिळेल नितीन भोईरच्या खात्यामध्ये. रवीने कमबॅक केलाय. 1 षटकार 1 चौकार लागल्यानंतर 11 धावा झालेल्या आहेत 4 बॉलमध्येच. लक्ष या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 44. दसरथ सोरखादे या तुमच्याकडे सुद्धा भेट वस्तू आहे बाळू पाटील यांच्याकडनं. नंतर आम्ही रमेश म्हात्रे यांना देणार आहोत. दसरथ सोरखादे या. आणि प्रेक्षकांना बघा ऐवाक्यासाठी बाळू पाटील यांनी सांगितलं सेमीफायनल आणि फायनलला 500 रुपये ऐवाक्यासाठी. क्या बात आहे, म्हणजे कोणालाच नाराज नाहीये बाळू पाटील यांनी केले या स्पर्धेत. इथे रिव्हर्सच्या माध्यमातून खेळत आहेत निलेश म्हात्रे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निलेश निवृत्ती म्हात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. आणि हे दसरथ सोरखादे आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आहेत.
त्यांनाही एक भेटवस्तू या स्पर्धेच्या माध्यमातून बाळू पाटील यांच्याकडनं 15 धावा खर्च केल्यात 5च बॉलमध्ये. रवी मात्रेस शील संघ हळूहळू दाखल होत असताना माऊलीस 11 प्रेमनाथ अलिमकर यांनी पुरस्कृत केलेल्या संघाने इथे झेल कठीण होता. कठीण झेल पकडावे लागतात. निलेश मात्रे सारखा फलंदाज आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. पुढच्या वर्षी 4 सोन्याचे कॉईन. रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये विजिट देतीलच. आणि त्यांनाही माहिती ही महत्वाची मॅच आहे आज. सागाव विरुद्ध वाकलन सुपर 8ची मॅच आहे. तिसरी. चौथ्या सुपर 8 मध्ये मोठे देसाई आणि बेतवडे. अठरा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय 44 पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 16 आल्यात. क्या बात आहे. ज्ञानेश्वर पाटील यांचं आगमन झालंय बघा. त्यांचं हार्दिक स्वागत. पण त्यांनी चर्चा भरपूर केली आहे खेळाडूंसोबत की एक्झॅक्ट तुम्हाला आज काय करायचे, वाकलनच्या विरोधात काय रणनीती वापरायची. 16 धावा दाबल कधी झालेत. सचिन चिकनकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. एका षटकात 16 धावा आल्यात. सचिनचा बॉल मिसटायमिंग स्ट्रोक आहे. मात्र मिड विकेटला झेल ड्रॉप झालाय. म्हणजे दुसरा झेल निलेशचा आता सुटलाय या मॅच मध्ये. धावसंख्या 18 धावा झालेल्या आहेत. त्यानंतर लगेच बॅट चेक केली थोडीशी निलेशने. कव्या स्पोर्टची बॅट तुम्हाला पाहायला मिळते. सतीश मात्रे नमापाडा यांनी ती बॅट यांना गिफ्ट केलेली आहे. 18 धावा झालेल्या आहेत. 44 पाठलाग करायचे या मॅच मध्ये. 26 जुनी बनवायचे आहेत. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळेल. धावसंख्या 19. एकोणीस धावा झाल्यात. 11 वरती बॅटिंग करतायत नितीन निलेश. 8 वरती बॅटिंग करतायत. इथून जो संघ जिंकेल तो चिकनगर संघाबरोबर फर्स्ट सेमीफायनल खेळ. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त दिशा दिली. मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग आहे. थ्रो फेकी चांगली आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या 20. 24 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. पुढच्या वर्षी सर्वांसाठी गिफ्ट, समालोचक, स्कोरर, पंच, डीजे मास्टर, लाईव्ह टेलिकास्ट आणि 4 सोन्याचे कॉईन. आता फटका चांगला आहे. निलेश मात्रेने पाठवून दिलाय चेंडूला मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सागाव सिक्सर. नवीन बॉल आहे. पप्या यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. 26 धावा झालेत. 18 जुनी करायचे आहेत. निलेश 2 ओव्हर नंतर जुना बॉल आहे बघा. आता दुसरीच ओव्हर आहे ना. नवीनच असेल. भेटला का? हरकत. लक्षात घ्या सर्व टीम. 2 ओव्हर पर्यंत नवीन बॉल आहे.
26 धावा झाल्यात. 18 आता करायचे 14 बॉल मध्ये. चांगला बॉल होता सचिनचा. फटका जसा खेळले तसाच कॉल दिला होता की 2 धावा घ्यायच्या आहेत आणि घेतल्यात बघा आत्मविश्वासाने. हा कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे, हा आत्मविश्वास तुमच्यापाशी पाहिजे क्रिकेटमध्ये, आणि तो आत्मविश्वास दिसतोय नितीन भोईर आणि निलेशकडे. धावा झाल्यात 28. 16 धावांची आता गरज आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल 16 रन. जो संघ जिंकेल तो फर्स्ट सेमीफायनल. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघावर पहिली सेमीफायनल खेळ. प्रेरणा तालीमकर आला असेल तर या माऊली 11 शिलगाव संघाचे पुरस्कर्ते. आणि इथे काय घडलंय, क्षेत्ररक्षकाने थोडासा वेळ घेतला आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय चौकार. आणि त्याचमुळे 40+ प्रगती होत चालली. अशोक मेके सर 12 बॉल 12 पाहिजे. ओके ओके. नाही आम्हाला वाटलं इक्वेशन सांगते की 12 बॉल 12ची गरज आहे. 2 षटकात 32 धावा झाल्यात बघा. निलेश 20 वरती पोहोचलाय. नितीन 12 वरती आहे. निलेश मगाशी चर्चा केली डेची. प्रकाश मात्रेंना सांगितलं त्यांनी मगाशी की डेची माझी शेवटची स्पर्धा आहे. नाईटला मी नक्की येईन गावासाठी टीमसाठी. मग आता डे स्पर्धा नको आहे कारण ऊन भरपूर आहे. आणि एक चांगली बरोबर मनोगत व्यक्त केलं आहे निलेश मात्रेंनी. ऊन आता सध्या भरपूर आहे. 40+ क्रिकेट आहे. नाईट तुम्ही खेळू शकाल. आणि नाईटच्या भरपूर स्पर्धा आहेत आता. विश्वास शेठ बस्कर यांची नाईट स्पर्धा आहे. सचिन पाटील नागाव यांची नाईटची स्पर्धा आहे. नारिवलीची नाईट स्पर्धा आहे. नारिवलीला 2, एक नारिवली गावामध्ये सुद्धा स्पर्धा आहे आणि एक उंबारलीची स्पर्धा. म्हणजे जवळजवळ 5 स्पर्धा मला नाईटची. आणि शिर्डूनची नाईट स्पर्धा आहे. म्हणजे भरपूर स्पर्धा आहेत. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आता गरज आहे. आणि गोलंदाजी करण्यासाठी गणेश मात्रे आले स्वतः कॅप्टन, ज्याने या स्पर्धेमध्ये हॅट्रिक सुद्धा घेतली. तो गणेश मात्रे लेजंड क्रिकेटर आहेत. भरपूर वर्ष क्रिकेटला त्यांनी दिलेली आहेत. ग्रामीण क्रिकेट ते भरपूर खेळलेले आहेत, शहरी खेळलेले आहेत. 12 चेंडू 12. पुढच्या दोन्ही टीम्स. उंबारलीने टॉस जिंकलाय. नावालीच्या विरोधात त्यांना खेळायचे. सुपर 8ची ती मॅच आहे. त्यानंतर 2 सेमीफायनल, फायनल, म्हणजे एकंदरीत 4 मॅच अजूनही बाकी आहेत. यानंतर फक्त दिशा दिली. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. गणेश मात्रेच्या पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळाली. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. उंबारली विरुद्ध नावाली. उंबारलीने टॉस जिंकलाय. चेंडू 11 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. यानंतर अजून एक सुपर 8ची मॅच. त्यानंतर 2 सेमीफायनल, 1 फायनल. इथून जो संघ जिंकेल तो फर्स्ट सेमीफायनलमध्ये आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर संघाबरोबर खेळेल. याचं उत्तर आता तुम्हाला मिळेलच काही क्षणात की पहिली सेमीफायनल मॅच कोणाची होणार आहे. चिकनगर आणि त्यांच्या विरोधात कोण खेळेल. मोठा गाव की बालचला. थोडंसं फास्ट घ्या. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. 11 चेंडू 11 धावा. रिव्हर्सच्या माध्यमातून खेळत आहेत निलेश मात्रे. त्याचमुळे उलटा सुलटा हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. कधी बॅटिंग स्टान्स ते चेंज करतात. गोलंदाजीला विचार पडतो की एक्झॅक्ट कशा प्रकारे गोलंदाजी करायची. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा अजूनही या मॅचमध्ये करायचे आहेत. एखादी विकेट, काही डॉट बॉल आले तर पलटवार होईल भाल 40+ संघाचा. 10 चेंडू 10 धावा. नितीन भोईर स्ट्राईक एंडला येत आहेत.
चला थोडंसं फास्ट. ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी विथ क्वालिटी. स्वीपचा लाजवाब फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा मिळतील नितीन भोईरच्या खात्यामध्ये. धावा झाल्या 36. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नऊ चेंडू 8 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पुन्हा स्वीपचा फटका चांगला आहे. झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. माणिक भोईर यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. शाहू पाटील यांचे आगमन होते. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. माणिक भोईर यांचं आगमन झालंय. मोठा गावचे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 8 बॉलमध्ये 7 करायचे आहेत मोठा गाव संघाला. एक्सटेन्शन आवाज. बळी मामांचे आगमन झाले. नाही तिन्ही आलेत ना. माणिक भोईर सुद्धा आलेत. बळी मामा सुद्धा आले. आणि शाहू पाटील तुम्हाला दिसत नाही. मग आता काय बोलू. आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड. निलेश म्हात्रेची खेळी समाप्त. इथून मॅचला टर्न करेल का भाल संघ. आणि 7 बॉलचा खेळ शिल्लक आणि 7 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात अजूनही. मोठा गाव 40+ला. मध्ये आता दत्ता भोईर आलेत. 7 चेंडू 7 धावांची गरज. प्रत्येक टीम जी पराभूत होती त्यांना पुष्पदीप ज्वेलर्स यांच्याकडे चांदीचं नाणं. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. नाही तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेली. 6 बॉल आणि 6ची गरज आहे ती मोठा गाव संघाला. चांगली गोलंदाजी केली. 12 बॉल 12ची गरज असताना गणेश म्हात्रेने फक्त 6 धावा दिल्या आहेत. कमबॅक चांगला झालाय. चला फक्त फिल्डिंग लगेच सेट करा. यानंतर अजूनही 4 मॅचेस आहेत. चला फास्ट खेळा थोडंसं. पुढच्या मॅच मध्ये उंबारलीने टॉस जिंकलाय. निर्णय काय घेतलाय श्याम. गोलंदाजी त्यामुळे जय गणेश विष्णू स्पोर्ट पियुष 11 नावाली. आपल्याला बॅटिंग करायची. नवनाथ साळुंके चेंडू 2 चॉईस करा लगेचच. सदाशिव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सदाशिवला आता काय करायचं तर 6 बॉलमध्ये 7चं संरक्षण करायचंय. इंटरनॅशनलला 2 वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने हा कारनामा केलेला आहे. श्याम भोईरने सुद्धा बऱ्याच वेळा कारनामा केलाय. उंबाली टीमच्या बरेचसे गोलंदाज आहेत ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 धावांचं संरक्षण केलंय. महाराजने 6 बॉलमध्ये 2 रन्स दिल्या नव्हत्या. गारवीची स्पर्धा घेसरच्या मैदानात. सीताराम पाटील बघायचे इथून 6 बॉलमध्ये 6चं संरक्षण होईल का मोठा गावच्या विरोधात.
निलेश मात्रे बाद झाल्यानंतर या मॅचला कलांटणी मिळेल का बघायचे. चला फक्त जास्त वेळ घेऊ नका. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे. चेंडू शिल्लक आहे 6. धाबा करायचे 6. कंपल्सरी चेसिंग. माऊली 11 सील संघ सुद्धा या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये. दिनेश काटे आता 2 धावा सहज होतील. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. पाच बॉल 4 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. हा वाईट बॉल आहे. 5 बॉल मध्ये आता 3 करायचे आहेत. 2 बंधू राशी मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितीन भोईर आणि दत्ता भोईर. 2 भाऊ काहीतरी चर्चा करतायत आणि कदाचित हेच सांगितलं असेल. लालचंद पाटील यांचं आगमन झालंय उंबारलीचे. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार राजेश मोरे यांच्या निकटवर्ती तुम्ही मानतायत. लालचंद पाटील आणि मॅच फिनिश झाली. सामना जिंकत मोठागाव संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आणि फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल चिकनगर विरुद्ध मोठागाव. फर्स्ट सेमीफायनल चिकनगर विरुद्ध मोठागाव हे निश्चित झालेलं आहे. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. गोलंदाजी करत असताना 1 षटक 5 धावा 2 विकेट आणि बॅटिंग